आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोते हो नमस्कार. विश्वविख्यात जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या विजय दिवाण यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा भाग दुसरा आता ऐकूया. विषय आहे सरकारी नोकरी आणि विविध पाटबंधारे प्रकल्प. माधवराव, शिक्षण पूर्ण केल्यावर तुम्ही PWD मध्ये सरकारी नोकरी पत्करली, बरोबर आहे? आणि मग त्यानंतर असं दिसतंय की तुम्ही 20-25 वर्ष महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पाणी प्रकल्पांबद्दल काम केलेलं आहे. PWDच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रापैकी या पाटबंधारे आणि सिंचन या क्षेत्रामध्ये तुम्ही नेमके कसे आलात? नोकरीत शिरल्यानंतर पहिली नेमणूक ही इमारतींचं बांधकाम आणि त्याच्यानंतर पुलांचं बांधकाम, पुलांच्या रचना, यात पहिली 2 वर्ष गेली. त्याच्यानंतर त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातचं विभाजन झालं. हो हो हो. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर द्वैभाषिक राज्य वेगळं आणि झाली. त्यावेळेला नव्या खात्यांची निर्मिती झाली. 1960 मध्ये औपचारिक रीतीने पाटबंधारे खातं वेगळं झालं. बर. नंतर इमारत आणि दळणवळण खातं वेगळं झालं. आणि माझा अपेक्षा, कल, इच्छा ही पाटबंधारे क्षेत्राकडे जी यायची होती ती न कळत आपोआपच पूर्ण झाली. कारण अधिकाऱ्यांचं जे वाटप करण्यात आलं त्या वाटपामध्ये मी जरी मुळात पहिल्यांदी इमारत आणि दळणवळण या विभागात पूल आणि रस्ते ह्याच्यावर काम करत होतो, तरी माझं कायमचं नेमणूक ही नंतर पाटबंधारे या धारेच्या मध्ये झाली. आणि त्यामुळे मी त्याच धारेमध्ये राहिलो. आणि त्यामुळे त्याच्यासाठी काही विशेष खटपट किंवा प्रयत्न करायला लागले असं नाही झालं. योग असा आला की पुलांच्या रचना आणि इतर गोष्टींमध्ये एक प्रकारचा हौसेने काम करत असताना धरणांच्या रचनांसाठी नव्याने माणसं गोळा करणं चालू होतं. कारण आपल्याकडे नव्याने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप धरणांची कामं हाताची घ्यायची होती. आणि त्याच्यासाठी काही माणसं आपल्याला आकर्षित करायला हवी होती. म्हणून मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना या नावाची जी संघटना महाराष्ट्रात उभी करण्यात आली, त्याच्यासाठी जी माणसं गोळा करण्यात आली, त्याच्यात पुलांच्या रचनेमध्ये असलेल्या मला उचलून हे धरणांच्या रचनेमध्ये आवाहन करून आणण्यात आलं. आणि मग त्या खात्यात धरणांच्या रचना हा पाटबंधारे खात्याचा भाग असल्यामुळे सहजपणाने मी त्या धारेत मिसळलो गेलो. बरोबर. अशा पद्धतीने मनात जे होतं ते योगायोगाने घडून आलं. अच्छा, म्हणजे तुलनेने तुम्हाला आवडणारं काम तुम्हाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. अगदी असंच झालं. आता पाटबंधारे खात्यामध्ये तुम्ही आलात त्यावेळेला तुम्हाला एक औपचारिक पायाभूत असं अभियांत्रिकीचं शिक्षण मिळालेलं होतं महाविद्यालयामध्ये, आणि 1-2 वर्ष तुम्ही इतर वेगवेगळ्या बांधकाम शास्त्राचा अभ्यासही आणि अनुभवही घेतला होता नोकरीमध्ये. परंतु विशेष करून पाटबंधाऱ्याच्या क्षेत्रातलं एक ज्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान, क्षेत्रीय ज्ञान म्हणतो, जमिनीवरचं सगळं ज्ञान वास्तवातलं, हे तुम्हाला कसं काय मिळवता आलं? वस्तुतः स्थापत्याचा जो भाग आहे, म्हणजे कॉन्क्रीटचं बांधकाम, दगडी बांधकाम, विटांचं बांधकाम, खोदणं, या ज्या बांधकामाच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत, या सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ते, इमारती यांना, धरणांना, कालव्यांना, नळांच्या रचनांना या मूलतः समान असल्यामुळे ज्या वेळेला नोकरीला प्रारंभ केला त्याच्यात पूल आणि रस्ते या कामांवर याच प्रकारच्या ज्या रचना होत्या त्याच्यामध्ये पहिल्यांदी खरी माझी तयारी झाली. आणि अजूनही आपल्याकडे जी एक चांगली रचना आहे की नवीन जे सरळ सेवा प्रविष्ट अधिकारी म्हणून येतात त्यांना पहिले 2 वर्ष क्षेत्रीय अनुभव देण्याची, ते अनुभव घेण्याची संधी देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत पहिल्यापासून आहे. आणि त्या पद्धतीचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो. प्रत्यक्ष क्षेत्रीय तळावर जी मंडळी काम करत असतात, मग ते कामगार असतील
ते प्रत्यक्ष आपली या ज्या सळाया आहेत कॉन्क्रीटमध्ये ठेवायच्या, त्यांची कापणी, जुडाई, बांधणी करत असतील, त्यांच्या बरोबर उभं राहून त्यांच्यामध्ये मिसळून ही कामं कशी चालतात, कशी व्हायला पाहिजेत हे न्याहाळण्याचं, आणि जर तुमची हौस आणि इच्छा असेल तर प्रत्यक्ष हाताने करून बघण्याची तुम्हाला संधी मिळते. इतक्या मर्यादेपर्यंत मिळते. कारागिरांच्या बरोबरीने तुम्ही ते करू शकता. त्यातल्या खाचाखोचा समजावून घेऊ शकता. आपल्या धुळे जिल्ह्यातल्या सारंगखेडा पुलावर त्यावेळेला प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट हे तंत्रज्ञान नवीन होतं, आणि त्या पुलाच्या कामाचा अनुभव येण्यासाठी मुद्दाम मला तिथे 3 महिने नेमलं होतं. तर तिथे त्या तारा ताणण्यापासून तर प्रत्यक्ष कॉन्क्रीट हे घट्ट बसावं म्हणून हलवण्यासाठी काय काय करायला लागतं, त्यात काय काय अडचणी येतात, काय काय चुका होतात, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याच्या आसपास जे रस्ते जोडायचे असते त्या रस्त्यांवर खडी कशी टाकायची, त्या खडीवरून रूळ कसा फिरवायचा, हा रूळ स्वतःच्या हाताने चालून पाहणं, आणि तो रूळ चालवणं सुद्धा अचूकपणाने रस्त्याची पट्टी पकडण्यासाठी किती अवघड आहे हे समजावून घेणं, ही जी संधी खात्यामध्ये मिळते ही एक फार मोठी खात्यामधली चांगली परंपरा आहे. तिचा आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो, आणि त्याचा मला खूप खूप फायदा पुढच्या आयुष्यामध्ये झाला. की ज्या रचनांचं आपण गणिती विश्लेषण करून त्यांची उभारणी करत असतो, त्या रचना प्रत्यक्ष जमिनीवर निर्माण करताना कसबी कामगारांकडून काय चुका होऊ शकतात, आणि त्या निर्माण करणं सुद्धा किती अवघड आहे, याचे तपशील समजून घेण्याची जवळजवळ पहिले वर्षभर जी संधी मिळाली, त्याच्यामुळे अभियांत्रिकीमधला जो एक वेगळा आत्मविश्वास तयार व्हायला पाहिजे, तो आत्मविश्वास तयार होण्यामध्ये खूप मोठं सहाय्य झालं. हे झालं. हे म्हणजे कसं की जे तांत्रिक ज्ञान तुमचं होतं त्याचं व्यावहारिक एक हे कसं निर्माण करायचं याचं तुम्हाला ज्ञान मिळालं क्षेत्रीय याच्यातनं. पण मी असं बघितलंय की पाटबंधारे प्रकल्पांची मग उभारणी करणं किंवा मग त्यांची देखभाल करणं या कामामध्ये निधी, त्याचा खर्च, आणि मग खर्चाचा सगळा ताळेबंद ज्याच्यामध्ये अंदाजपत्रक तयार करणं, मग व्यय आणि लाभ यांचं गणित मांडणं, किंवा मग जमा खर्चाच्या गोष्टींचा वार्षिक ताळेबंद सगळं राखणं, या सगळ्या ज्यांना आपण लेखा व्यवहाराच्या गोष्टी म्हणतो त्यासुद्धा अंतर्भूत असतात. तर याचं ज्ञान कुठे झालं? काय हे अभियांत्रिकीमध्ये औपचारिक शिक्षणात समाविष्ट होतं की क्षेत्रावर तुम्हाला ते झालं? पहिल्या 2 वर्षाचा जो प्रशिक्षणाचा काळ होता त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षामध्ये प्रशिक्षण घेताना सगळ्यात नवी आणि अपरिचित असलेली गोष्ट म्हणजे खात्याचा लेखा व्यवहार हा होता. सार्वजनिक खात्याचा लेखा व्यवहार, सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि पाटबंधारे खात्याचा हा एकाच आर्थिक संहितेतून चालत असल्यामुळे दोन्हीकडे व्यवहाराची पद्धत एकच होती आणि आहे. त्यामुळे जरी सुरुवातीला मी इमारत आणि दळणवळणाच्या वेगळ्या कामांच्या लेखा व्यवहारांमध्ये लक्ष घालायला, समजावून घ्यायला सुरुवात केली, तरी पुढे पाटबंधारे खात्यात तीच लेखा पद्धती असल्यामुळे त्या सगळ्या कार्यप्रणालीचा पुढे विस्तार करता आला, उपयोग झाला. आणि त्याच्यासाठी एक पद्धत फार चांगली होती. त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात जे वेगवेगळे विभाग असतात त्यातला एक लेखा विभाग असतो. त्या लेखा विभागामध्ये वेगवेगळे विषय हाताळणारी जी मंडळी असतात त्यांच्या जवळ जाऊन बसणं, त्यांच्याकडे काय प्रकारची कागदपत्र येतात, ठेके येतात, ठेकेदार येतात, वेगळी बिलं येतात, त्यांची तपासणी कशी होते, त्यांची नोंदणी कशी होते, महिन्याचा हिशोब कसा लावला जातो, त्याचा ताळा कसा ठेवला जातो, हे सगळं पाहण्याची संधी मिळते. आणि ही संधी घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष अचूकपणाने हा सगळा हिशोब ठेवण्याचं काम हे मुख्यतः विभागीय कार्यालयात होत नाही, तर त्याच्या खाली जे उपविभागीय कार्यालय आहेत आणि त्याच्याही हाताखाली जे शाखाधिकारी प्रत्यक्ष मजुरांचे पगार, सामानाची देवाणघेवाण, त्याची बिलं चुकती करणं, हे जे बघत असतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा आधार आहे, मूळ आहे. आणि म्हणून माझ्या विनंतीवरून तिथल्या एका उपविभागाचं 2 महिन्यांचं
रोजची रोजनिशी लिहिण्याचं आर्थिक व्यवहाराचं काम जे सामान्यतः तिथली अशा प्रकारची हिशोबनीस मंडळी करतात, ते माझ्या हाताने लिहायला मला अनुमती देण्यात आली. आणि अशा प्रकारे 2 महिने मी त्या उपविभागाचा सगळा हिशोब हा दैनंदिन माझ्या हाताने लिहिला. आणि त्यातून मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की पुष्कळ वेळेला आपण जो अचूकपणा किंवा त्या वेळची तत्परता याचा आग्रह धरतो, हा व्यवहारात 100% बरोबर नाही. तर या सगळ्या व्यवहारांमध्ये अनेक लोकांना, अनेक घटकांना बरोबर घ्यायचं असल्यामुळे पुष्कळशी व्यावहारिक लवचिकता ही आपल्याला अनुसरायला लागते. तरच आर्थिक व्यवहार ज्या गतीने व्हायला पाहिजेत त्या गतीने होऊ शकतात. कारण नंतर पुष्कळ वेळेला नियमाप्रमाणे काम याच्यामध्ये गतिरोध का येतो याची मला पहिली जाणीव ज्यावेळेला मी स्वतः 2 महिने एका उपविभागाचे हिशोब लिहिले, त्यावेळेला नियमाप्रमाणे काम हे गतिमान होऊ शकत नाही. तर गतिमान कामासाठी नियमांचं अवधान एका बाजूला ठेवत असताना पुष्कळ प्रकारची लवचिकता दाखायला लागते. उदाहरणार्थ त्या विभागाकडे, त्या उपविभागाकडे त्यावेळेला येणारं लोखंड, सिमेंट, इतर वस्तू ह्या स्थानकावरून उतरवून घेण्याची फार मोठी जबाबदारी होती. आणि त्यावेळेला रेल्वेच्या गाड्या येणं, ते उतर चढ होणं आणि कार्यालयाची वेळ 10 ते 5 याचा ताळेबंद करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी होणारे व्यवहार आणि त्यांचं त्या दैनंदिनीच्या रोजनिशीत दिसणारं प्रतिबिंब हे जमवून घेण्यामधली जी एक व्यावहारिक लवचिकता आहे, ती लवचिकता खालचे अनेक कर्मचारी मंडळी किती कुशलतेने हाताळत असतात. आणि आपण मात्र त्यांना काही वेळेला अनवधानाने व्यावहारिक फार मोठ्या चौकटीत टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून खऱ्या अडचणींना प्रारंभ होतो. याची पहिली जाणीव ज्या वेळेला मी हे 2 महिन्याचे हिशोब स्वतः हाताने लिहिले आणि मी त्याला जबाबदार ठरला असल्यामुळे त्याच्यामध्ये कशी लवचिकता आणायला पाहिजे, हा अनुभव फार चांगला आणि मला महत्वाचा आला. अरे वा. पुढे हे थोडंसं कसं पोहायचं याचं केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर प्रत्यक्ष पाण्यात उतरावं लागतं असं जे म्हणतात त्याच्यासारखं हे झालं. पुढे आता मला उपयोग असा झाला की नंतर मी प्रत्यक्ष कार्यकारी अभियंता म्हणून काम करायला लागल्यानंतर आपल्या उपविभागांकडून, त्या उपविभागांच्या खालच्या शाखाधिकाऱ्यांकडून कशा प्रकारची आर्थिक व्यवस्था शिस्तबद्ध निर्माण करायला पाहिजे, आवश्यक ती लवचिकता ठेवून ही बसवण्यामध्ये इतकं चांगलं सहकार्य सगळ्यांचं मिळू शकलं की आमच्या विभागाचा लेखा व्यवहार हा त्या काळाच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक आदर्श व्यवहार ठरला. की आमचे लेखा हे जे महालेखापालांना सादर करायला लागतात महिन्यानंतरचे हिशोब, हे आमचे त्या महिन्याच्या 2-3 दिवशी पूर्ण झालेले असत. कारण त्याच्यातली गतिमानता कशी शिल्लक ठेवली पाहिजे, ही गतिमानतेसाठी लवचिकता सुद्धा कशी आवश्यकता आहे, त्याचा मेळ कसा घालायला पाहिजे याची जाणीव असल्यामुळे अशा प्रकारचा लेखा व्यवहार एका खऱ्या अर्थाने आदर्श स्वरूपात उभा करायची संधी मिळाली. योगायोग असा आला की त्यावेळेचे जे महालेखा कार्यालयातले अधिकारी होते ते अशा दृष्टीने वेगळ्या उपक्रमांना, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीचे होते. आणि दरवर्षी अशा प्रकारची वार्षिक तपासणी ह्या लेखा व्यवहारांची करण्यासाठी या महालेखा कार्यालयातली जी पथकं येतात ते पथक घेऊन मुद्दामून डिवचण्यासाठी मार्च महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये सर्वात जास्त आर्थिक उलाढाल चालू असते हिशोब पूर्ण करण्याची, त्याच्या 27, 28, 29ला तुमच्या विभागाची आम्ही आर्थिक पाहणी करायला येणार आहोत म्हणून मुद्दामून त्यांना कळवलं. कारण तोपर्यंत आमच्या विभागाचा आर्थिक व्यवहार हा अत्यंत काटेकोर, अत्यंत वेळेत संपणारा आहे याचा गवगा झाला असल्यामुळे त्यांनी डिवचण्यासाठी केलं. नंतर त्यांनी मला सगळा पाहणी संपल्यानंतर स्वतःच हीच कथा त्यांनीच सांगितली. आणि मग त्यांना पहिला आश्चर्याचा धक्का असा बसला की त्यांनी ज्यावेळेला आम्हाला कळवलं आम्ही 27, 28, 29 मार्चला येतो, तर त्यांनी हे अपेक्षित धरलं होतं की आमच्याकडून उत्तर असेल की मार्चचे सगळे व्यवहार आम्ही आवरतो आहोत, तेव्हा कृपा करून एक तर तुम्ही 15 मार्चच्या आत या किंवा नंतर एप्रिल महिन्यात या. तर आम्ही त्यांना त्या तारखांना या म्हणून सांगितलं.
त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि मग ते ज्या वेळेला आले आणि त्यांनी सगळं आमचं कार्यालय शांतपणाने रोजचा व्यवहार पार पाडतं हे पाहिलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार आमचा 25 मार्चपर्यंत बराचसा आवरलेला होता. त्यामुळे ते जरी पाहुणे म्हणून आले, इकडे तिकडे कागदपत्र पाहत होते, तरी त्याच्यामुळे आमच्या कार्यालयीन गतिमानतेमध्ये कुठेही अवरोध न येता आम्ही ठरल्याप्रमाणे त्यांचं जे काय लेखा तपासणी आहे तिला तोंड देऊ शकलो. तेव्हा आपल्या प्रत्यक्ष ह्या लेखा व्यवहारांमध्ये काम करणारी ही जी कारकून मंडळी आहेत, लिपिक मंडळी आहेत, यांच्यामध्ये किती सुप्त सामर्थ्य आहे. आणि त्यांच्यामध्ये जर आपण आपल्या कामाबद्दलचा एक प्रकारचा आत्मीयता आणि विश्वास निर्माण करू शकलो, तर त्यांना फारसं अन्य काहीही प्रोत्साहन न देता सुद्धा केवळ या नियमांचीच अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीत थोडीशी मानवता निर्माण केली, तर आपण किती प्रचंड सहकार्य निर्माण करू शकतो याचा मला तिथे अनुभव आला. ते काम खात्यामार्फत मातीच्या धरणाचं काम होतं आणि ते यांत्रिक पद्धतीने चालू होतं. त्यामुळे पुष्कळ वेळेला यांत्रिक पद्धतीने आणि खात्यामार्फत होणाऱ्या जे काम आहे त्याचं प्रत्यक्ष दर घनमीटरला किती खर्च आला याचे हिशोब लावणं आणि ते हिशोब फार उशिरानंतर प्रत्यक्ष खर्च किती आला, अपेक्षित खर्च किती आला याचा ताळेबंद जमणं ही एक कसरत वाटत असे. पण या सगळ्या लोकांमध्ये हा जो एक आत्मविश्वास आणि ही जे कार्यपद्धतीबद्दलची आत्मीयता निर्माण झाली, त्याच्यामुळे आमचा लेखापरीक्षणाला आलेल्या ह्या लोकांना असं चित्र पाहायला मिळालं की 2 पाळ्यांमध्ये हे काम चालायचं. तेव्हा सकाळची पाळी दुपारी 2 वाजता संपली की या 8 तासाच्या वेळामध्ये जे काम झालं त्याचा आपल्याला मातीकामाचा दर घनमीटर किती दर पडला हा तिथल्या फलकावर 2 तासांनी लिहिला जायचा. हो का? इतकी तत्परता आपला खालचा तळागाळातला जो लिपिक वर्ग आहे, हिशोब ठेवणार आहे, प्रत्यक्ष नोंदणी करणार आहे, हा करू शकतो. तेव्हा आपल्या समाजातली ही क्षमता किती आहे या लेखा व्यवहारातली, याचा फार उत्तम अनुभव या निमित्ताने मला मिळू शकला. अरे वा. माधवराव, या सरकारी नोकरीमध्ये तुम्ही जावं म्हणून तुम्हाला एका मोठ्या तुमच्या मार्गदर्शकांनी सल्ला दिला असं मगाशी तुम्ही म्हणाला होता, आणि विशेष करून राज्य सरकारच्या सेवेमध्ये तुम्ही जावं म्हणून. परंतु सरकारी नोकरीत तुमचा प्रत्यक्ष प्रवेश कशा पद्धतीने झाला? सरकारी नोकरीतला प्रवेश हा अर्थातच स्पर्धा परीक्षेतून झाला. स्पर्धा परीक्षेतून वर्ग 1 साठी माझी निवड झाली आणि ती निवड झाल्यानंतर योगायोगाने मी पुण्यातला विद्यार्थी, मला पुण्यातच नेमण्यात आलं पुढच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा. आणि त्या ठिकाणी जो सार्वजनिक बांधकाम खात्याचा पुणे विभाग होता त्याच्यातच मी कामाला सुरुवात केली. आणि त्यामुळे पुण्याच्या आसपासच्या इमारती, त्यावेळेला पहिल्यांदीच दुग्धशाळेची बांधणी पुण्याच्या जवळ चालली होती, त्या इमारतीवर माझी पहिल्यांदी नेमणूक झाली. आणि मग त्या ठिकाणच्या खाचाखोचा, गुंतागुंती, ठेकेदाराच्या प्रत्यक्ष कारवाईमधले अडचणी, त्याचे आणि शासकीय अधिकाऱ्यांचे येणारे संबंध, त्याच्यामध्ये ताळमेळ बसवण्यात येणाऱ्या काही त्रुटी, ह्या सगळ्या प्रत्यक्ष त्या विभागामधल्या कामांवर उपस्थित राहून मी पाहू शकलो. या तुमच्या PWD खात्यामध्ये असताना जुन्या, तुम्ही त्या काळी मराठवाड्यातल्या काही निरनिराळ्या प्रकल्पांची पाहणी म्हणा किंवा आरेखन याच्यामध्ये सहभागी झालेला होता, तर ती कोणती कोणती कामं होती? मराठवाड्यामध्ये सगळीकडे संचार करण्याचा एका अर्थाने मला 3 वेळेला संधी मिळाली. हो का? आणि त्यामुळे मराठवाड्याच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन किती दुस्थिती आहे त्या काळामध्ये. मी 58चा प्रारंभ पहिल्यांदा सांगतोय. त्यावेळेला मराठवाड्यामध्ये नद्यांवर पूल नव्हते आणि त्यामुळे मी सार्वजनिक बांधकाम विभागात या पुलांच्या बांधणीमध्ये पहिल्यांदा असल्यामुळे मराठवाड्यामध्ये आपल्याला कुठे कशा प्रकारचे पूल बांधायला पाहिजेत आणि कुठे कुठे ह्या रचना करायला लागणार आहेत याच्या पाहणीसाठी मी एकदा मराठवाड्यात आलो होतो. आणि त्यावेळेला
नदीवर पूल असणं हे सहज अंगवळणी पडलेल्या भागातून आलेलो असल्यामुळे लोकांची पूल ही किती प्राथमिक गरज आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर गोदावरीला गंगाखेडला पूल नव्हता आणि त्यामुळे दोन्ही बाजूला उत्तम जमिनी, उत्तम शेती असूनही अर्थव्यवहारामध्ये कशी अडचण आहे याचं मला प्रत्यक्ष दर्शन त्यावेळेला घडलं. आणि एकंदरच मराठवाड्याची काय स्थिती आहे. त्याच्यानंतर मी पाटबंधारे खात्यात आल्यानंतर सगळ्या मातीच्या धरणांची एकदा फेर तपासणी व्हावी आणि त्या धरणांच्या रचनांमध्ये काही उणीवा आहेत का, त्या आपल्याला दुरुस्त करायला पाहिजेत. त्या कशा दुरुस्त करता येतील जर उणीवा असल्या तर, याची एक समिती नेमली गेली होती. त्या समितीचा मी सदस्य सचिव या नात्याने, मराठवाड्यात काही धरणांची कामं झाली नव्हती पण एक पूर्वी खासापूर नावाचं जुन्या काळातलं धरण होतं आणि काही नवीन धरणं हाती घेण्यात आली होती. तेव्हा त्या धरणांना हा नवा विचार किंवा नवतंत्र किंवा नवीन आधुनिकता सगळ्या रचनेमधली कशी लावायची याच्यासाठी पुन्हा एकदा मला मराठवाड्यात हिंडायचा योग आला. आणि पहिल्यांदी पूल नसल्यामुळे इथल्या आर्थिक स्थितीमध्ये काय उणीवा आहेत या जशा लक्षात आल्या, तशा इथल्या शेतीला पाणी नसल्यामुळे आणि धरणांची रचना झाली नसल्यामुळे इथे पाण्याची साठवण नाही, त्या बाबतीतलं तंत्रज्ञान माहिती नाही आणि जी पारंपरिक त्यावेळेला वाट्याला आलेली निजाम संस्थानाकडून जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये हे आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख नाही. या सगळ्या उणीवा त्या निमित्ताने लक्षात आल्या. पण याच्याही पेक्षा अधिक धक्कादायक अनुभव आणि चित्र हा नंतर ज्यावेळेला 72, 73, 74चा अवर्षणाचा काळ आला आणि त्या अवर्षणाच्या काळासाठी पुन्हा शासनाने अवर्षणावर आपण काय दीर्घकालीन उपाय करायला पाहिजे म्हणून एक समिती नेमली. आणि एक चांगला योग असा आला की पाटबंधारे खात्याचे त्यावेळेचे अत्यंत कार्यक्षम म्हणून गाजलेले सचिव भुजंगराव कुलकर्णी हे त्या समितीत होते आणि एक पाटबंधारे खात्यातला अभियांत्रिकी अधिकारी म्हणून मीही त्या समितीत होतो. त्यामुळे एका जाणकार निष्णात अधिकाऱ्याच्या बरोबर याच मराठवाड्यात हिंडून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय काय उणीवा आहेत आणि अवर्षणाची नेमकी स्थिती काय, त्याच्यामुळे इथल्या सामाजिक जीवनावर किती दुष्परिणाम होत असतात, ह्या सगळ्याची चर्चा करणं, समजावून घेणं हा एक मोठा अभ्यास मला करता आला. पुढे त्याचा अहवाल तयार झाला, त्याच्यावर शासनाने काही बदल केले, दुष्काळी तालुके पुन्हा एकदा जाहीर केले. पण या निमित्ताने हे सगळं जवळून पाहण्याची जी संधी मिळाली, त्यामुळे अवर्षण हे किती मोठं संकट असतं आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे किती काळ साठत राहतात, अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त होते, हा काही तात्कालिक अवर्षणाच्या वर्षापुरता परिणाम नसतो, तर हा दीर्घकाळ प्रभाव टाकणारा एक नैसर्गिक आघात कसा आहे, हे मराठवाड्याच्या संदर्भात, एकंदरच महाराष्ट्राच्या संदर्भात जवळून मला पाहता आलं आणि त्याचा खूप मला पुढे उपयोग झाला. हा जो मराठवाडा प्रदेश आहे हा तुम्ही आता म्हणाला की मोठा भाग त्याचा दुष्काळी आहे, महाराष्ट्राचाही मोठा भाग दुष्काळी आहे. सर्वसाधारणपणे मराठवाड्यामध्ये अजूनही कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं आणि त्यातही पुन्हा कमी जमीन धारणा असलेले अल्पभूधारक ज्यांना आपण म्हणतो अशा शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तर इथल्या प्रकल्पांचा सगळा विचार करताना या सगळ्या कोरडवाहू अल्पभूधारकांच्या जमिनीवरच्या ज्या गरजा आहेत त्यांचा अंदाज साधारणतः तुम्हाला कोणत्या पद्धतीने घेता आला? या अवर्षण समितीच्या अभ्यासामधून पहिल्यांदी जर काही नवा बोध व्यक्तिशः मला मिळाला आणि समितीने पुढे तो निष्कर्षातही त्या अहवालात आहे की तोपर्यंतची एकंदर अवर्षणाची तीव्रता ही नजर अंदाज, आणेवारी अशा महसूल खात्याच्या पारंपरिक पद्धतीवर आधारलेली होती. वस्तुतः आता आपल्याकडे पर्जन्यमानाची मोजणी, जमिनीची ओल, जमिनीची परतवारी अशा अधिक चांगला वैज्ञानिक आधार ज्याला आपण देऊ शकतो अशा अनेक गोष्टी आपल्या समाजाला स्वातंत्र्यानंतर हळूहळू उपलब्ध होत होत्या, वाढत होत्या. त्याचा आधार घेऊन अवर्षण प्रवण क्षेत्र नेमकं कुठलं मानायचं
त्यातून कुठलं वगळायचं, की ज्या ठिकाणी सिंचन उपलब्ध झालेलं आहे, किती प्रमाणात सिंचन उपलब्ध झालं म्हणजे आवर्षणाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकतं. असे काही नवीन आडाखे, नवीन निकष हे आम्हाला निर्माण करता आले. आणि आश्चर्य असं वाटलं की जो धुळे नंदुरबार हा सुद्धा तीव्र आवर्षणाचा प्रदेश आहे, तो आवर्षण प्रवण म्हणून आधी गणला गेला नव्हता. आणि असे अनेक प्रदेश लक्षात आले की ज्या ठिकाणी योग्य ते वैज्ञानिक निकष लावल्यानंतर, की ज्याच्याविषयी मतभेद होण्याचं कारण नाही, हा मताचा प्रश्न राहणार नाही, तर हा वैज्ञानिक आधार सगळ्या ह्या आवर्षण प्रक्रियेला, त्याच्या प्रभावाच्या मोजणीला देण्याची पहिली संधी या समितीच्या कामामुळे मिळाली. बर. अच्छा. आता हे सगळं करत असताना वस्तुतः पाटबंधारे सिंचन या कामामध्ये तुम्ही उतरलात. ही कामच मुळामध्ये स्थापत्यशास्त्राचं एक नवीन अंग म्हणून अलीकडच्या काळामध्ये आली असं मला वाटतं. मग या सगळ्या गोष्टी करत असताना व्यावसायिक जीवनामध्ये तुमचा संबंध हा केवळ स्थापत्यशास्त्रापुरता राहिला की इतरही आंतरशाखी अशा काही गोष्टींशी संबंध आला? सगळ्यात पहिल्यांदा संबंध आला तो मजूर जीवनाशी संबंध आला. बरोबर. स्थापत्य अभियांत्रिकी विषय म्हणून शिकताना ज्या आपण बौद्धिक माहितीचं संकलन करतो, त्याच्या पलीकडे जाऊन मजुरांचं जीवन हा एक या स्थापत्याचा, बांधकामाचा, देखभालीचा, दुरुस्तीचा महत्त्वाचा घटक आहे. आणि किंबहुना आपल्या बांधकामातल्या निर्मितीमधली गुणवत्ता, त्याच्या देखभालीची गुणवत्ता, ही त्या कसबी कामगाराचं जी कुशलता आहे, त्याची कामावरची जी निष्ठा आहे, तळमळ आहे, त्यांचा जो सामूहिक जीवनाची पद्धत आहे, याच्यावर वेगळ्या प्रकाराने कशी अवलंबून आहे. मग ते माती काम करणारे असतील, दगड फोडणारे असतील, विटा रचणारे असतील, सुतार असतील, या सगळ्या व्यवसायांची उन्नतीकरण झाल्याशिवाय स्थापत्य ह्या विषयाचं उन्नतीकरण होणं शक्य नाही, याची जाणीव ही नव्याने निर्माण झाली. की श्रमिक जीवन आणि त्या श्रमिक जीवनाचं उन्नतीकरण हा एक स्थापत्याचा अविभाज्य भाग आहे. आणि आपण ते उन्नतीकरण जिथे करू शकत नाही तिथे आपल्याला वरच्या स्थापत्याच्या रचना हस्तगत करणं हे शक्य नाही, हे हळूहळू लक्षात यायला लागलं. त्यामुळे मजुरांचे प्रश्न, त्यांचे जीवन, त्यांना काय प्रकारची सहाय्यता लागते, काय प्रकारचा आधार लागतो, काही प्रमाणात नव्या पद्धतीचं काय प्रकारचं प्रशिक्षण लागतं, आणि याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करणं आवश्यक आहे, आणि ही सुद्धा स्थापत्याचा भाग म्हणून काळाची एक गरज कशी आहे, हे हळूहळू ह्या सगळ्या कामांच्या अनुभवांमधून मनामध्ये जास्त स्पष्ट होत गेलं. दुसरी गोष्ट, याचा जो आर्थिक व्यवहार आहे, म्हणजे भांडवली गुंतवणूक कुठे करायला पाहिजे, कुठे करणं हे हितावह नाही, त्याचे लाभव्ययाचे हिशोब कसे लावले जायला पाहिजे, त्याच्यासाठी जी पारंपरिक पद्धती आहे ती बरोबर आहे का, त्याचाही काही वेगळ्या पद्धतीने सामाजिक विकासाच्या दृष्टीने विकास प्रवण असा वेगळा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे व्यापार प्रवण विचार वेगळा आणि विकास प्रवण विचार वेगळा. अर्थशास्त्राच्या सुद्धा वेगळ्या धारा काही आवश्यक आहेत का, या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू या वेगळ्या अनुभवांमध्ये जास्त जास्त प्रकर्षाने लक्षात यायला लागल्या. त्यामुळे हा केवळ महाविद्यालयामध्ये ज्या पद्धतीने स्थापत्य हा विषय शिकवला जातो त्याच्यापेक्षा त्याच्यात खूप बदल व्हायला पाहिजेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त सक्षम अभियंता आपण कार्यक्षेत्रात उतरवू शकलो पाहिजे. आणि हे बदल कसे करायला पाहिजेत या विचारांना नकळत गती मिळाली. शिक्षणातले बदल, प्रशिक्षणातले बदल, आणि सुदैवाने नंतर महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण महाविद्यालय, जे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, याच्यासाठी तयार केलं गेलं. त्या अधिकारी महाविद्यालयाची रचना कशी असावी, त्यात काय शिकवलं जावं, अधिकाऱ्यांना कसं तयार केलं जावं, याच्यासाठी जी समिती नेमली होती त्याचं मी अध्यक्षच झाल्यामुळे ह्या सगळ्या विचारांचं प्रतिबिंब
या सगळ्या अनुभवाचं प्रतिबिंब त्या अहवालात येऊन शासनाने नंतर तो अहवाल स्वीकारला. त्याप्रमाणे त्या प्रशिक्षणाची पुनर्रचना होऊ शकली. किंबहुना त्याच्याही अगोदर शासनापुढे ज्यावेळेला अधिकाऱ्यांची गरज वाढायला लागली, स्पर्धा परीक्षेतून अधिकाधिक संख्येत अधिकारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा एक महत्त्वाचा मजेशीर प्रश्न असा होता की या स्पर्धा परीक्षेचे विषय काय असावेत, त्या विषयांचा विस्तार काय असावा, अधिकारी निवडताना कुठल्या निकषांवर त्यांना निवडावं. मुळात स्पर्धा परीक्षेत सुद्धा त्या स्पर्धा परीक्षांचे विषय ठरवण्यासाठी, त्याचे अभ्यासक्रम ठरवण्यासाठी सुद्धा शासनाने नंतर एक समिती नेमली होती. त्या समितीचा सुद्धा निमंत्रक म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यामुळे आज ह्या ज्या स्पर्धा परीक्षा चालतात त्यातला काही चांगला भाग आणि अजूनही काही उणिवा असतील तर त्याला मी व्यक्तिशः अनेकांच्या बरोबर जबाबदारी असं मानायला हरकत नाही. आम्ही जेवढा त्याच्यात योग्य दिशा त्याला देता येईल या दृष्टीने ती देण्याचा त्या वेळेला प्रयत्न करू शकलो. पण या महाविद्यालयांमधनं होणारं जे अभियांत्रिकी शिक्षण आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला अभिप्रेत असलेले बदल झालेत अलीकडच्या काळात, असं काही आपण पाहिलंय का? काही प्रमाणात झाले आहेत. काही प्रमाणात झालेले बदल रद्द होतील अशी चुकीची धोरणंही झाली आहेत. मुख्यतः पुढे स्थापत्य हा एक व्यवसाय आहे. मगाशी आपण ज्या मजूर प्रश्नांबद्दल, आर्थिक निकषांबद्दल, भांडवली गुंतवणुकीबद्दल, लेखा व्यवहाराबद्दल बोलत होतो, हा काही अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अजूनही विषय नाही. असणं शक्यही नाही वेगवेगळ्या कारणांमुळे. काही काळाच्या मर्यादा, बौद्धिक विषयांच्या मर्यादा असतात. पण पूर्वी एक फार जमेची बाजू होती की अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राचार्य, पाठक, प्रपाठक, अधिव्याख्याते नेमताना हे मूलतः कार्यवाही व्यवस्थेमधले चांगले अधिकारी निवडून नेमले जात असत. मी स्वतः जो तयार झालो तो अशा चांगल्या अधिकारी जे आम्हाला प्राध्यापक म्हणून आले त्यांच्या हाताखाली तयार झाल्यामुळे अभ्यासाला प्रकल्पाचे विषय म्हणून अभियांत्रिकीमध्ये जे काम करायला लागतं ते कुठले विषय घ्यावे, प्रकल्पांची रचना कशी करावी, त्याचे तपशील कसे ठरवावे, हे न कळत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जे शिक्षण मिळत असे त्या विद्यार्थ्याला आज स्पष्टपणाने दुःखाने असं म्हणायला लागतं की शिक्षकांचा एक वेगळा संवर्ग तयार केला गेला. आपण आपल्या वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रांचे हे जे कृत्रिम कप्पे तयार करायचा प्रयत्न केला, म्हणजे तो एकदा बौद्धिक क्षेत्रात लागल्यानंतर त्याला पुन्हा कधीही व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव घेण्याची गरज नाही, चौकटी पलीकडे बघायची गरज नाही असं ते. त्यामुळे आता अधिकाधिक असं लक्षात यायला लागलं की महाविद्यालयातून बाहेर पडणारा जो वर्ग आहे हा या सगळ्या अनुभवापासून वंचित राहतो. कारण त्यांना त्या ठिकाणी ज्या प्रकारचं रोज बोललं जातं, शिकवलं जातं, उदाहरणं दिली जातात ती व्यवहाराच्या कक्षेच्या बाहेरची असतात. तेव्हा अभियांत्रिकीच्या दृष्टीने हा आमूलाग्र बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होणं अत्यंत निकडीचं आहे. माधवराव, महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प उभे राहिले सिंचन पाटबंधारे क्षेत्रामध्ये, त्यापैकी भीमा, पैठण, पेंच, तिलारी अशा अनेक महत्त्वाच्या धरण प्रकल्पांच्या रचनांमध्ये तुमचा सहभाग होता. तसंच मुळा आणि भातसा या प्रकल्पांची थोडीशी आव्हानात्मक अशी कामं यशस्वी करण्यामध्ये सुद्धा तुमचा वाटा होता. या सगळ्या कामांबद्दल विशेषत्वानं सांगण्याजोगं असं काही आहे का? त्यातल्या मुळा प्रकल्पाचा वर ज्यावेळेला माझी नेमणूक झाली कार्यकारी अभियंता म्हणून, त्यावेळेला ती एका अवघड परिस्थितीत झाली होती. वस्तुतः मुळा प्रकल्प हा ब्रिटिशांनी त्यांच्या काळात ज्या वेळेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी कुठे कुठे प्रकल्प करता येणं शक्य आहे याचा एक जो चांगला गाजलेला अहवाल आहे बील नावाच्या त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय त्या अवघड काळामध्ये सगळीकडे हिंडून कुठे कुठे कालवे काढता येतील, कुठे कुठे पाण्याची साठवण करता येईल याचा अहवाल तयार केला होता. त्याच्या आधारावर नंतर पुढे आपल्याला स्वातंत्र्यानंतर सुद्धा काही कामांना प्रारंभ करता आला, इतका तो महत्त्वाचा अहवाल होता. त्यावेळेला मुळा नदी आणि तिच्या आसपासचा सगळा हा आवर्षण प्रवण प्रदेश याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, धरण बांधायला पाहिजे, कालवे बांधायला पाहिजे ही जाणीव होती. पण तिथल्या पायांच्या अडचणींमुळे त्या प्रकल्पाला काही तोपर्यंत हात घालता आला नव्हता. आपण हात घातल्यानंतर
आणि त्या ठिकाणच्या अडचणींना तोंड देऊ शकेल म्हणून आधुनिक युरोपीय तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर सुद्धा त्या पाया अभेद्य करण्यामध्ये आपल्याला यश येत नाही असं लक्षात आल्यानंतर माझी तिथे नेमणूक झाली होती. बरं. त्यामुळे एक प्रकारचा पराभवाचा धक्का बसलेला मनस्थितीत असलेला सगळा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग ज्या प्रकल्पावर आहे की हा प्रकल्प अवघड आहे, नाही हा होणं शक्य, अशा स्थितीत तिथे जाऊन उभं राहायचं आणि पुन्हा त्या प्रकल्पाची नव्या पद्धतीने बांधणी रचना करायची, त्या लोकांमध्ये आपण हे करू शकू असा विश्वास निर्माण करायचा, हे सगळ्यात प्रमुख आणि अवघड काम होतं. त्यातला तांत्रिक भाग त्यांच्याशी बोलत असताना दुसरा असा एक उणीव लक्षात आली की एकंदर आपल्या सामाजिक जीवनाच्या रचनेमुळे, शासकीय जीवनाच्या रचनेमुळे पाणी विकासाचं काम हे एक काही निष्ठेचं काम आहे. कारण मूलतः सार्वजनिक बांधकाम विभागातून पाटबंधारे विभागाचा नव्यानेच 5-6 वर्षांपूर्वी उदय झालेला असल्यामुळे पाणी, पाण्याचं महत्त्व, त्याच्यासाठी या सगळे कालवे, धरणं, या रचनांचं महत्त्व हे तसं अर्थाने पाटबंधारे खात्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या मनात रुजलेलं नव्हतं. कारण त्यातले बरेचसे माझ्यासारखेच रस्ते, पूल, इमारती यांच्यावरही काम करून आलेले अनेक जण होते आणि त्याच्यासारखंच हेही काम असं. त्यामुळे त्याच प्रकारचं ही एक बांधकाम आहे अशा प्रकारची भावना होती. तेव्हा याला काहीतरी वेगळं वळण देणं आवश्यक आहे की जेणेकरून ही सगळी नामोहरम झालेली मंडळी पुन्हा काही वेगळ्या निष्ठेने या प्रकल्पावर उभे राहतील. म्हणून मग असं लक्षात आलं की जे वेगवेगळे उपाय करायला पाहिजेत त्यात आम्ही एक चांगला, अतिशय सोपा आणि साधा उपाय केला, पण त्याचा खूप मोठा प्रभाव त्या सगळ्या लोकांच्या विचारसरणीवर लक्षात आला. आमची जी बैठका करण्याची जी खोली होती, दालन होतं, त्याच्यामध्ये आम्ही वेगळे नकाशे, नदी अगदी स्त्रवण क्षेत्रापासून तर प्रत्यक्ष कालव्यांच्या क्षेत्रापर्यंत याच्यात जसे काही भर घातली की त्यांच्या नजरेसमोर या गोष्टी नेहमी राहाव्यात की हे आपलं उद्दिष्ट आहे, बांधकाम हे केवळ आपलं उद्दिष्ट नाही आहे. आणि त्यालाही एक सांस्कृतिक राष्ट्रीय आधार देण्यासाठी आम्ही त्याच्यावर एक ब्रीदवाक्य आपण म्हणू, घोषवाक्य म्हणू, आपल्या ऋग्वेदातलं तिथे लिहिलं. आणि मग त्याच्यावर आपोआप बरीचशी चर्चा सुरू झाली. आपल्या ऋग्वेदामध्ये आपण आपल्या घरादारातून सुद्धा ज्यावेळेला शांती सूक्त म्हणतो, शांती करतो, त्यातलंच ते मंत्र आहेत. इमा आप शिवतमाहा इमा सर्वस्य भेषजीही इमा राष्ट्रस्य वर्धनीही, हे आम्ही सूक्त तिथे लिहून ठेवलं. आणि त्यामुळे इमा आप शिवतमाहा यांची गुणवत्ता सांभाळली पाहिजे, हे चांगलं सांभाळलं पाहिजे. इमा सर्वस्य भेषजीही इमा राष्ट्रस्य वर्धनीही, या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या विचारांना पाणी हा आधार देऊन एक वेगळी दिशा मिळाली. की सार्वजनिक बांधकाम विभागातली केवळ बांधकाम करणं आणि स्थापत्य यातून उठून पाण्याचं नियोजन आणि पाणी हा आपल्या विकासाच्या व्यवस्थेचा एक आधार म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेकडे बघणं आणि मग त्यातले तपशील ठरवणं, त्या तपशिलांमध्ये आवश्यक असतील तर ते बदल करणं, हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गरजांपेक्षा जी एक वेगळी गरज आहे, ती वेगळी गरज हळूहळू त्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यामध्ये या एका छोट्याशा गोष्टीमुळे आम्हाला यश आलं. आणि आज तो मुळा प्रकल्प आपल्यातल्या अत्यंत आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये नंदनवन निर्माण करण्यामध्ये उभा झालेला आपण पाहतो. याच्यापेक्षा वेगळी स्थिती भातसा प्रकल्पावर होती. भातसा प्रकल्पावर त्याचं पहिलं सर्वेक्षण हे मुंबई महानगरपालिकेने केलं होतं. त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याच्या बरोबरीने त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचे अधिकारी तिथे काम करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्व बँकेने भातसा प्रकल्पाला भरपूर मदत करायचं कबूल केलं आणि म्हणून त्यांचे जे सल्लागार होते त्यांचं कार्यालय मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर उभारण्यात आलं. आणि नंतर त्या ठिकाणी ते मोठं धरणाचं काम असल्यामुळे त्यातला एक घटक, मोठे नळ भातसा धरणापासून मुंबईपर्यंत टाकायचे होते. या सगळ्या कामासाठी माझ्या नाशिकला त्यावेळेला मी अधीक्षक अभियंता होतो, उचलून निवड करून माझी त्या प्रकल्पावर नेमणूक करण्यात आली.
आणि मग त्या प्रकल्पावर मंत्रालयामध्येच मला महत्त्वाचा मुंबईचा मोठा प्रकल्प, त्यावेळेला विश्व बँक पहिल्यांदाच मदत देणारा पहिला प्रकल्प, हो का? म्हणून एक काय आपण म्हणू विशेष स्थान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. आणि मंत्रालयात कार्यभार स्वीकारल्यानंतर मी ज्यावेळेला सगळ्या परिस्थितीची पाहणी केली त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे त्यावेळेला त्या ठिकाणी घनदाट अरण्य होतं, सामान्य माणसाचा वावरही अवघड होता. आणि विश्व बँकेचे सल्लागार येऊन कामाला लागले होते. मंत्रालयात त्यांचं कार्यालय सुरू झालं होतं. आणि आता याच्या पुढचं काम म्हणजे आता आपण धरणांचे ठेके तयार करायचे, नळ टाकायचे ठेके तयार करायचे आणि प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करायचा, अशा अवस्थेत ते काम होतं. पण 2-3 आठवड्यात माझं असं लक्षात आलं, सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर, इतर संबंधितांशी बोलल्यावर, की आपण ज्या दिशेने जातो आहोत ही काही योग्य दिशा नाही. आपण ज्या पद्धतीने वैतरणा धरणाचं बांधकाम केलं त्याच पद्धतीने हेही बांधकाम करायला निघालेलो आहोत. आणि वैतरणा धरणातलं पाणी आपण मुंबईमध्ये आणलं, पण वैतरणा धरण ते मुंबई मधला प्रदेश तसाच उजाड सोडला. त्यामुळे ही काही आपल्या विकासाची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे आपल्याला या ज्या प्रकल्पाला विश्व बँक एवढी मदत द्यायला निघालेली आहे त्यांना या प्रकल्पाची वेगळी मांडणी करून दाखवायला पाहिजे. आणि ती वेगळी मांडणी करून देण्यासाठी शासनाने प्रतिष्ठेला बळी न पडता ही वेगळी मांडणी करू द्यायला आपल्याला वाव द्यायला पाहिजे. त्यावेळच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला मी हा विचार बोललो, हे सगळं फेब्रुवारी महिन्यापासून जून महिन्यापर्यंत विश्व बँकेत चर्चाला जायचं. त्या 4 महिन्यात ही सगळी नवीन आखणी, प्रकल्पाची नवीन रचना कशी करायची, त्या ठिकाणी जाऊन कोण उभं राहणार. मी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं की आपण मंत्रालयातून माझी बदली आणि माझ्या मुख्यालयाची बदली, त्यावेळेला शहापूर हा 5,000 लोकवस्तीचा तालुका होता, गाव होतं ठाणे जिल्ह्यातला वनवासी क्षेत्रातला. त्या ठिकाणी आपण मला माझं मुख्यालय घेऊन जाण्याची अनुमती द्या. अक्षरशः हा काहीतरी वेडा विचार आहे. शहरातून खेड्यामध्ये जातोय. शहरात येण्यासाठी लोक आणि मुंबईसारख्या शहरात नेमणूक मिळालेली असताना, मंत्रालयात कार्यालय असताना तिथून उठून त्या क्षेत्रात जायला मागणी आहे. पण त्याच्या पाठीमागची भूमिका पटल्यानंतर याप्रमाणे मला ते कार्यालय उचलून शहापूरला नेण्याची अनुमती मिळाली. शहाणपणाची गोष्ट आहे, त्यांना पटलं. त्याच्याशिवाय त्या प्रकल्पावर आपली पकड येणार नाही. बरोबर. आणि मग तिथे गेल्यानंतर ज्या सामान्य अशा दुर्गम ठिकाणी गेल्यानंतरच्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणींना तोंड देत हळूहळू मार्ग काढायला लागला. अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये पहिला धक्का पर्यावरणीय संदर्भात मला असा बसला की आम्ही मार्च महिन्यात तिथे काम सुरू केलं आणि आमच्यासमोर पहिला प्रश्न असा उभा राहिला की पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी जी कर्मचाऱ्यांची वसाहत निर्माण करणार, घनदाट अरण्य आहे पण भातसा नदीला पाणी नाही. माझ्या मनातला वन आणि पाणी याचा वास्तविक संबंध त्यावेळेला मनात स्पष्ट व्हायला लागला. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी गेल्या गेल्या पावसाळ्याच्या आत पहिल्यांदा एक दगडी बंधारा बांधून उभा करायला लागला की पुढच्या पावसाळ्यानंतर ज्याला कर्मचारी इथे कामाला येतील, सर्वेक्षणाला येतील, इतर बांधकामांना येतील, तेव्हा त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय, या वन प्रदेशात सुद्धा प्यायला पाणी नाही. मग तिथे आम्ही जे नवीन विंधनं घेऊन दगडांची पाहणी करण्यासाठी यंत्र आणली आणि त्या यंत्रांमध्ये ज्यावेळेला आम्ही चौकीदार नेमला तो दुसऱ्या दिवशी धावत शहापूरला सांगायला आला, उद्या मी कामाला नाही जाणार. म्हटलं का झालं, तर त्या यंत्राच्या शेजारी राखवाणीसाठी ज्यावेळेला तो आता जरा विसावा घ्यावा म्हणून बसला एका ओंडक्यावर, तेव्हा तो ओंडका गलबला हालायला लागला आणि त्याच्याजवळ आम्ही एक साधा टॉर्च दिला होता, तरी उभं राहून दिवा टाकून पाहिलं तर अजगर. अरे बापरे. तेव्हा अशा प्रदेशात आणि अशा वनात जाऊन ही सगळी उभारणी करायची होती. लोकांना त्याच्यासाठी प्रवृत्त करायचं होतं. मंत्रालयामध्ये जरी कार्यालय मी इथे हलवलं होतं तरी विश्व बँकेचे सल्लागार मंत्रालयातच होते. आमची दर सोमवारी बैठक असायची आणि साधारणतः वेळ मी पाळत असे. त्यामुळे एकदा असा अनुभव आला
की 11 वाजताची काही मी वेळ पाळू शकलो नाही आणि मला तिथे पोचायला 11:30 झाले. साहजिकच वरचे अधिकारी आणि इतर मंडळी ही थोडीशी नाराजी दिसली. चर्चा सुरू झाली, हे सुरू झाली. मग बोलण्याच्या ओघात जेव्हा मला योग्य संधी मिळाली तेव्हा अशा क्षेत्रात काम करणं म्हणजे काय असतं याचं त्यांना मी दृश्य दाखवलं. मी म्हटलं की अर्धा तास आपल्या बैठकीला उशीर झाला, त्याचं कारणही सकृतदर्शनी मी आहे, पण त्याचं वास्तविक कारण मी आता आपल्याला दाखवतो. म्हणून माझ्याजवळ आणलेली मी त्यांना कागदांची धारिका फाईल दाखवली आणि त्या फाईलीमधून 2 बुलेट्स आरपार गेलेल्या होत्या. म्हटलं सकाळी बैठकीला येण्यासाठी जेव्हा मी माझ्या कार्यालयात गेलो आणि खण उघडायचा प्रयत्न केला तेव्हा नागराज तिथे बसलेले होते आणि त्यांनी फुटकार टाकल्याबरोबर मला तो खण आधी बंद करायला लागला आणि पोलिसांना बोलून गोळीबार करून तो नाग मारून नंतर मी हे कागद घेऊन इथे आलेलो आहोत. आपण मंत्रालयातून जेव्हा कार्यव्यवस्थापनाचं निर्देशन करतो तेव्हा तिथे काय परिस्थिती असते, जमिनीवर काय स्थिती आहे, कुठल्या अडचणींमधून प्रकल्प उभे करायला लागतात, लोकांची हिंमत टिकवायला लागते, याचं सगळ्यांनी आठवण ठेवा. एवढंच या बैठकीपुरतं मला सांगायचं आहे. पण अशा पद्धतीतून तो भातसा प्रकल्प उभा करायला लागला. पण त्यातला आनंदाचा भाग असा की नंतर ते दगडी बांधकामाचं धरण झालं. त्या दगडी बांधकामाचं ते धरण करत असताना लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची गैरविश्वास होता की या वनवासी क्षेत्रामध्ये या बांधकामाला जी चिकाटीने मजुरी करणारे लोक लागतात. या वनवासी लोकांबद्दल आपले अनेक गैरसमज आहेत. तिथे राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते आळशी आहेत, ते इकडे तिकडे नुसतं लाकूड चोरून विकतात आणि त्याच्यावर उपजीविका करतात. प्रत्यक्ष ते बांधकाम खात्यामार्फत मजूर लावून करत असताना पुढे आम्हाला अनुभव असा आला की ही माणसं अत्यंत निष्ठावान आहेत. 20-20 किलोमीटर पायी चालून येऊन त्यांनी कामाच्या वेळा पाळल्या. आमच्या कामात कधी खंड आला नाही आणि 2-3 महिन्यामध्ये थोड्याशा मार्गदर्शनानंतर ते अनेक कामं सहजपणाने नव्याने शिकले, त्यांनी नव्याने उचललं, कौशल्य आत्मसात केली. आणखीन एक सक्षम समाज हा सुद्धा तिथे उपस्थित आहे की ज्यांच्या कार्यशक्तीला आपण अजून आवाहन केलेलं नाही. हा अनुभव त्या भातसा प्रकल्पावर मिळाला. अरे वा. माधवराव, 1961 साली पानशेत धरण फुटलं आणि ते धरण फुटल्यामुळे पुराची मोठी आपत्ती ओढवली होती. सगळं पुणे शहर जलमय झालं होतं. त्यावेळेला मंत्रालयामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही विशेष अधिकारी म्हणून तिथे काम करत असताना पुणे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बरंच योगदान दिलेलं आहे. तर ती हकीकत एकूण काय आहे? दुर्दैवाने ज्यावेळेला पानशेतचं धरण पूर्ण न होऊ शकता त्यावेळेच्या प्रलयकारी पावसामुळे ते फुटलं. त्यावेळेला पहिला प्रश्न प्रशासनापुढे असा होता की पुण्याची व्यवस्था ज्या खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. पानशेत पडल्यानंतर त्याच्या लोंढ्यानी खालचं खडकवासलाही फुटलं होतं. त्यामुळे आता पुण्याला पावसाळ्यानंतर पाणी कुठून द्यायचं? पावसाळ्यामध्ये नदी वाहत राहील. त्यामुळे दिवाळीपर्यंत नवी पाण्याची पुन्हा नळ टाकून साठवण करून सगळी व्यवस्था कशी उभारायची. आणि ती व्यवस्था उभारण्यासाठी मग जी काय यंत्रणा उभी करण्यात आली त्या यंत्रणेचं मंत्रालयामधून जो मदत करायला पाहिजे, पाठपुरावा करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी औपचारिकता पूर्ण करायला पाहिजेत, याच्यासाठी माझी एक विशेष अधिकारी म्हणून मंत्रालयात नेमणूक झाली होती. मोजून 4 महिन्याचा वेळ त्या सगळ्या यंत्रणेला आणि त्यामुळे मला हा देण्यात आला होता. 20 नोव्हेंबरला पुण्याला पाणी सुरू व्हायला पाहिजे. त्यावेळेला माझा पहिल्यांदी नारायणराव खुरसाळे ह्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अधिकाऱ्याशी परिचय झाला. कारण ते त्यावेळेला पुण्यामध्ये अधीक्षक अभियंता म्हणून त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याची व्यवस्था होती. आणि परांजपे साहेब हे त्यावेळेला पाणी पुरवठ्याचे अधिकारी होते. तेही अधीक्षक अभियंता होते. इलेक्ट्रिसिटी बोर्डाला मुळशीवरून पाणी आणायचं असल्यामुळे तिथपर्यंत नव्या तारा टाकायला लागणार होत्या. कारण मुळशीला वीज निर्माण होते ती कोकणामध्ये पायाशी होते, पण पुण्याच्या बाजूला जे धरण आहे त्या ठिकाणी वीज नाही. अशा नंतर नवीन नळ जे येणार, नवीन मोटारी ज्या येणार, त्या किर्लोस्करांच्या मोटारी ह्या कर्नाटकातून येणार, नळ हे कलकत्त्याहून येणार नवीन,
आणि या सगळ्याची सांगड घालून ते काम करायचं होतं. त्यामुळे अनेक गोष्टींची जी सार्वजनिक बांधकाम खात्याची कार्यसंहिता आहे, कामाची पद्धत आहे, त्यात घालून दिलेले जे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे 120 दिवसामध्ये हा सगळा डोलारा पुन्हा उभा करणं हे तर काही शक्य नव्हतं. उदाहरणार्थ, पुराची वाताहत पुण्यात झाली असताना त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एखादा बंधारा बांधून पाणी अडवायची व्यवस्था करून तिथे पंप बसवणं, हे करणं, याच्यासाठी एका प्रथितयश ठेकेदारांशी आम्ही बोलणी सुरू केली. आणि त्यावेळच्या जे सचिव होते पाटबंधारे खात्याचे, त्यांच्या शेजारचीच खोली मला देण्यात आली होती, विशेष तातडीच्या गोष्टींचे निर्णय व्हावेत म्हणून. बर. प्रत्यक्ष आनंद नावाचे मुख्य अभियंता त्यावेळेला होते, फार प्रगत चांगल्या विचारांचे. पुढे ते केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्षही झाले. जुन्या इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स मधले चाफेकरांच्या हाताखाली तयार झालेले ते आमचे मुख्य अभियंता होते. 10 दिवसानंतर मला त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाण्याची वेळ आली. बर. की हे जे सचिव आहेत शासनाचे, हे मला रोज 2दा बोलवतात आणि त्यात म्हणजे 15-20 मिनिटं वाया जातात त्यांना काय झालंय सांगण्यात. तेव्हा कृपा करून आपण त्यांना फक्त एकच विनंती करा की मला काय झालं हे 20 नोव्हेंबरला विचारा. मध्ये मध्ये हे करू नका, असं सलगपणाने काम करू द्या. निकड लक्षात घ्यायला हवी. बरोबर आहे. मंत्रालयाने सद्भावनेने त्यावेळेला एक स्वतंत्र शाखा अधिकारी, नंतर लेखनिक, टंकलेखक, हे सगळे मला मंजूर केले होते. आणि एक अवघड निर्णय मंत्रालयाला न आवडलेला मी असा घेतला. शेवटपर्यंत त्याच्याबद्दल कटुता होती मी 4 महिने मंत्रालयात असताना, की तुम्ही मला फक्त एक लघुलेखक द्या आणि मी माझं काम बघतो. त्यामुळे मंत्रालयाची जी पद्धत आहे की कागद आला की त्याची नोंदणी होणार, मग तो त्या ठिकाणी जाणार, मग लाल फितीमध्ये अडकलेली तर कागद आला की मी सकाळी टपाल उघडणार, वाचणार, त्याच्यावर त्या लघुलेखकाला निर्णय सांगणार आणि तो दुपारी 2च्या आत टपालात पडणार किंवा जे काय त्याचं पुढे होणार ते होणार. ही कामाची पद्धत राहील. खूप लोकांनी त्याच्याविषयी आरडाओरडा केला, तक्रारी केल्या, पण याच कामाच्या पद्धतीमुळे आणि मुख्यतः पुण्यात हे जे आमचे 2 ज्येष्ठ अधिकारी पाय रोवून उभे होते, त्यांचा माझ्यावर असलेल्या अत्यंतिक विश्वासामुळे मी इतक्या आर्थिक व्यवहारांच्या उलाढाली केल्या, कारण निर्णायक स्थान हे मुंबईचं असल्यामुळे. आज सकाळी एक ट्रक पाठवला, त्याला मुंबई पुणे वाहतूक करण्यासाठी 135 रुपये, संध्याकाळी पाठवला त्याला 145 रुपये, उद्या पाठवला जास्त ट्रक मुंबईत उपलब्ध होते 125 रुपये. त्यांनी मला कुठल्याही शब्दाने विचारलं नाही की काल तुम्ही आमच्याकडे 145चं बिल पाठवलं, आज 120चं बिल पाठवलं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये पारस्परिक विश्वासाने आपण काय करू शकतो. ज्या ठेकेदारांनी काम सुरू केलं, मला असा औपचारिक प्रश्न सचिवांकडून विचारता आला की आपण ठेक्याने काम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी एक अनामत रक्कम घ्यावी लागते, तुम्ही यांची अनामत रक्कम घेतली आहे का? म्हटलं नाही. ते म्हणाले मग हे काम पूर्ण करतील याची शाश्वती काय? म्हटलं पुण्याची वाताहत झाली असताना तिथे जाऊन उभं राहून यांनी काम सुरू केलं, हीच शाश्वती. की ज्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे, लोक नाहीत, मजूर नाहीत, अशा ठिकाणी जाऊन जो उभं राहून काम करायला तयार आहे, याच्यापेक्षा अधिक विश्वासार्हता काही असू शकत नाही. याची काही घ्यायचं कारण नाही, हे काम असंच चालू राहील. तेव्हा ही जी एका वेगळ्या परिस्थितीत काम करण्यासाठी अनेक गोष्टींना मुरड घालायला लागते आणि त्या मुरड घालण्यासाठी एक प्रकारचं जे धारिष्ट दाखवणं आणि वरिष्ठांचा विश्वास आणि आशीर्वाद असणं, या सगळ्या गोष्टींचा एक चांगला अनुभव त्या 4 महिन्याच्या कामात आला. शेवटी मी अनेक जे निर्णय घेतले होते ते आमचे मुख्य अभियंता असलेल्या आनंदांना सुद्धा सांगणं शक्य नव्हतं वेळेच्या अभावी. आणि मला आनंदाची गोष्ट अशी त्यावेळेला अनुभवाला आली, 20 नोव्हेंबरला ज्यावेळेला पुण्याचं सुरू झालं त्यावेळेला हे सगळे कागद आता मंत्रालयात परत सोपवून मी माझ्या पुन्हा मूळ पदावर कायम जाणार. त्यावेळेला सगळ्या धारिका ज्या होत्या, ज्याच्यात इतर कुठेही काही टीका टिप्पणी नव्हती, त्याच्यावर वेगळ्या ठिकाणी फक्त पानांना अनुक्रमांक देऊन कुठल्या पानांवर मुख्य अभियंता म्हणून त्यांच्या मंजुऱ्या आवश्यक आहेत या त्यांनी 20 नोव्हेंबरला सह्या करून फायली माझ्या हातात दिल्या की तू केलेलं सगळं काम मंजूर आहे. ही जी पारस्परिक विश्वासार्हता आहे
ही त्या 3 वरच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि त्यांनी टाकलेल्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आणि अशा अनेक अधिकारी ह्या सगळ्या यंत्रणेत जे काम करत होते, ही पारस्परिक विश्वासार्हता हा आपल्या जीवनाचा किती मोठा आधार असायला पाहिजे याचा अनुभव मला त्या कामामध्ये घेता आला. आपल्याकडे कोयनेवरचं जे धरण आहे, म्हणजे जो प्रकल्प आहे, जलविद्युत प्रकल्प, त्या जागी 1967 मोठा भूकंप झाला आणि त्यामुळे त्या धरणाची, त्या प्रकल्पाची सुद्धा बरीच हानी झाली होती. त्या नंतरच्या 2 वर्षामध्ये त्या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करणं आणि त्याचा 3रा टप्पा सुरू करणं हे आवश्यक होतं आणि तिथे सुद्धा तुम्ही मोलाची कामगिरी केलेली आहे हे मला स्मरतं. तर तिथे तुम्हाला काय काय करायला लागलं होतं? मुळा आणि भातसापेक्षा कोयनाची परिस्थिती अधिक अवघड होती. कारण भूकंपानंतर 200 मंडळी आणि त्यात अनेक कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांचे पाल्य हे दगावले होते. तिथली वसाहत उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे आपण ह्या भूकंप झालेल्या क्षेत्रामध्ये आणि जिथे भूकंप चालू आहेत अशा क्षेत्रामध्ये मुळात पाय रोवून उभं राहू शकतो का नाही याच्याविषयी एक प्रकारची साशंकता समाजामध्ये आणि साहजिकच त्या कार्यकर्त्यांमध्ये, तिथे काम करणाऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये, त्या परिसरामध्ये होती. साहजिक आहे. काही प्रमाणात जी प्राथमिक कामं करायला पाहिजेत, कारण कोयना धरणाची दुरुस्ती करण्यापासून सुरुवात होती आणि 3रा टप्प्याचं काम आपल्याला करायचं होतं आणि माझी नेमणूक ह्या 3ऱ्या टप्प्याचं काम पुन्हा मार्गस्थ करण्यासाठी झाली होती. म्हणजे कोकणाच्या बाजूला पोफळीच्या नंतर आणखीन एक उंचचं धरण बांधून त्याच्या खाली आणखीन एक भुयारातलं वीजघर करून त्या ठिकाणी सगळा हा प्रकल्प उभा करायचा होता. त्यामुळे तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की लोकांमध्ये आपण भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये सुरक्षित राहू शकतो ही भावना निर्माण करणं ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी माझ्या गेल्या काही पत्नीला आणि कुटुंबाला तिथे नेलं नव्हतं. मी त्यांना ताबडतोबीने कळवलं की तुम्ही इथे ताबडतोब निघून या आणि तिथे एका पडलेल्या भूकंपाच्या भेगा गेलेल्या पण तात्पुरते आधार आणि टेकू देऊन सावरून ठेवलेल्या एका अत्यंत आपण म्हणू खालच्या अधिकाऱ्याच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या घरामध्ये मी कुटुंबाला घेऊन राहायला प्रारंभ केला. बरं. अच्छा. आणि सगळ्या वातावरणामध्ये जो एक योग्य तो बदल यायला पाहिजे की आपल्याला हे काम करायचं आहे, या अवस्थेत करायचं आहे, हा जो एक विश्वास निर्माण झाला आणि त्या सगळ्या इमारतींच्या पुनर्बांधणीमध्ये, सगळ्या वसाहतीच्या पुनर्बांधणीमध्ये सगळ्यांना एकच नियम सांगितला की आपण सगळी ही पुनर्बांधणी करायची आहे. माझ्यासाठी म्हणून जे घर बांधलं आपण जाणार आहे हे इतर सगळी घरं बांधून झाल्यानंतर शेवटी बांधलं जाईल. तोपर्यंत मी इथे पहिल्यांदा आता येऊन राहायला प्रारंभ केला, याच घरात राहणार आहे. अरे वा, त्याचा परिणाम बराच मोठा झाला असणार. त्या प्रकल्पाला पुन्हा गती देण्यामध्ये जी एक मानसिकता बदलायला पाहिजे ती मानसिकता पटकन बदलली आणि त्यामुळे पुन्हा ती कामं मार्गाला लागली. आज आपण 4थ्या टप्प्यानं, मी 3रा टप्पा आपण पूर्ण केला, 4थाही टप्पा पूर्ण केला. एकूणच पण धरण प्रकल्पांच्या विशेषतः उभारणीच्या कामामध्ये सगळ्याच अभियंत्यांना अतिशय दुर्गम आणि नागरी सोयी अजिबात नाहीत अशा ठिकाणी जाऊन राहावं लागतं. अशा वेळी असं पाहिलेलं आहे की अनेक जण आपलं कुटुंब कुठेतरी एकी ठिकाणी ठेवतात, शहराच्या जागी जिथं आधुनिक सोयी आहेत अशा जागी, आणि स्वतः एकटेच साईटवर जाऊन राहतात. तर तशी पाळी कधी तुमच्यावर आली का? भातसा प्रकल्पावरही मी शहापूरला वनवासी क्षेत्रामध्ये सपरिवार राहायला गेलो. किंवा तिथे राहायला जाणारा सगळ्या प्रकल्पाचा मीच एकमेव आणि एकटा व्यक्ती पहिल्यांदा होतो. नंतर सगळी माणसं मी गोळा केली आणि त्यामुळे नंतर पुन्हा कोयना प्रकल्पात पहिल्यांदा गेलो, पण ताबडतोब परिवाराला वेगळ्या सामाजिक प्रभावासाठी बोलवून घेणं आवश्यक ठरलं. त्यामुळे नंतरही आम्ही तिथे राहिलो. त्यामुळे पण एक गोष्ट
प्रकर्षाने लक्षात आली. आमचे अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी हा. हे अशा परिस्थितीत राहत असतात. हम्म. आणि त्यांचं मनोधैर्य, हम्म. त्यांची कौटुंबिक रचना, हा. त्यांच्या पाठीशी असणारा कौटुंबिक आधार हो. आणि विशेषतः त्यांच्या पत्नीचं धीटपणा, हा. हा या सगळ्या प्रकल्पांच्या उभारणीतला एक फार मोठा घटक आहे. महत्वाचा भाग आहे. आपण त्या कर्मचाऱ्याकडे केवळ कर्मचारी म्हणून न पाहताना हो. तोही एका कुटुंबाचा घटक आहे. त्याच्या पाठीशी काहीतरी एक कुटुंब उभं आहे. मानवी असा हे असं. तो ह्या प्रकल्पाचा घटक आहे हो. आणि तो महत्वाचा आहे. आणि तो जितक्या ताठपणाने उभा राहील तितक्या ताठपणाने तो प्रकल्प कामाला लागेल, मार्गाला लागेल. हे दोन्ही ठिकाणी चांगले अनुभव आले. पाहायला आलं. मग आता हा जो निर्णय होता तुमचा, त्यामध्ये प्रकल्पाच्या जागी राहण्याबद्दल तुमच्या कुटुंबियांची, विशेषतः पत्नी, मुलं यांची काय प्रतिक्रिया होती? प्रारंभी काही प्रमाणात धास्तीची, परंतु पुन्हा विश्वास ठेवून की नाही, आपण इथे नीट राहू शकू, करू शकू. हळूहळू त्या परिस्थितीची सवय होण्याची आणि मग त्या सगळ्या जीवनाशी समरस होण्याची. ज्यावेळेला शहापूरला गेलो त्यावेळेला माझ्या मुली लहान होत्या. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणच्या वनवासी क्षेत्राला जे काही विशेष शाळांना सवलती असतात त्यात सकाळी ते डाळीचं आणि तांदूळाचं पीठ भिजवून द्यायचं. त्यामुळे अशा शाळेत त्यांना सुद्धा तो वाडगा घेऊन जायला लागायचं. त्या मुलांबरोबर वाढायला लागायचं, शिकावं लागायचं. या सगळ्या समाज जीवनामधलं टक्के टोणपे खात वाढायला लागल्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमीच म्हणतो की तुम्ही ज्या अशा सुदृढ आणि चांगल्या प्रकृतीच्या झालेल्या आहात याचं कारण तुम्ही शहापूरला शाळेमध्ये सरकारतर्फे जो आटा दिला जात असे तो खाऊन वाढल्या आहात. पण असं आमचे अनेक कर्मचारी, अनेक अधिकारी करतात. त्यातून आपल्याला हे देशाचं चित्र बदललेलं दिसतंय. साहजिक आहे. एक ओघाने आलं म्हणून विचारतो की आपल्या पत्नींचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे आणि थोडंसं त्यांचे व्यासंग, छंद याबद्दल. माझी पत्नी ही विज्ञानाची पदवीधर आहे. सुदैवाने तिला पदवीधर होत असताना विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पहिला क्रमांक मिळालेला. तुम्ही दोघंही बिनीचे शिलेदार आहात शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणायला हवं. त्याच वेळेला, त्याच वर्षात ती संगीत विशारद झाली. त्यांच्या भारतामध्ये सतत 3 वर्ष अजिंक्य ठरलेल्या खो खोच्या चमूची ती कप्तान होती, संघनायिका होती. त्यांचा हा चमू मुद्दाम श्रीलंकेला तिथे खो खो कसा खेळावा याचा नमुना आणि प्रशिक्षण देण्यासाठी पाठवला गेला होता. आणि नंतर तिला लग्नानंतर ह्या एकदम वेगळ्या क्षेत्रात आणखीन या सुरुवातीच्या काळामध्ये बांधकामांच्या क्षेत्रामध्ये या सगळ्या अवघड आयुष्यामध्ये समरस व्हायला लागलं. त्यामुळे मी पुष्कळ वेळेला म्हणतो की 3ऱ्या कोयनेच्या टप्प्याचं जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते माझ्या पत्नीला द्यायला पाहिजे की ती माझ्यावर विश्वास ठेवून सहजपणाने त्या वातावरणात आली, राहिली, महिला मंडळ चालवलं, गणेशोत्सव चालवला. त्याच्यामुळे जो वातावरणात बदल झाला, त्याच्यामुळे आमचं धरण उभं राहिलं. छान छान छान. त्यांचं नाव काय आपल्या पत्नीचं? म्हणजे मी आपल्याला नाव घ्यायला लावतोय. आशा पटवर्धन, माहेरच्या, विजयाताई चितळे. माधवराव, महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या लाभक्षेत्र विकास सचिव म्हणून तुमची नेमणूक झाली होती. मग त्या जागी असताना सिंचनाचे लाभ अगदी सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत नीट पोचावे याच्यासाठी काही उपाय तुम्हाला राबवता आले का? भारतभर आपण लागू केलेली ही लाभक्षेत्र विकास नावाची संकल्पना आहे. होय. आणि ती लाभक्षेत्र विकास संकल्पना महाराष्ट्रात सांभाळण्याचं 3 वर्ष जबाबदारी माझ्याकडे होती. एक गोष्ट आधी प्रारंभीच दुःखद गोष्ट म्हणून नमूद करायला पाहिजे की आपल्याला भारतीय स्तरावर ज्या योजना राबवण्यामध्ये अपयश आलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला अपयश आलेली ही योजना आहे. हो का? त्यातली जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की हा बहुशाखीय संकल्पना राबवण्याचा प्रकल्प आहे. म्हणजे त्यात केवळ पाटबंधारे, कालवे, शेतचाऱ्या एवढंच नसून
शेतातली पीक रचनेतला बदल, हो जमिनीची प्रतवारी, हो त्याला द्यावयाची योग्य ती खतं किंवा त्याचे योग्य ते क्रम, त्याचं पाणी जास्त साठलं तर त्याचे निस्सारण करण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांच्या पाणी वितरणाच्या सामाजिक संघटना, असं सामाजिक, वैज्ञानिक, संस्थात्मक, संघटनात्मक अशा अनेक गोष्टी एकत्र आणणारी, त्या ठिकाणी शेतांपर्यंत पोचायला, गावांपर्यंत पोचायला रस्ते नसतील तर ते पीक आपण कोणासाठी करणार. त्यामुळे ते रस्ते तयार करणं, ही शेतं जोडणं, ते गावं जोडणं, असा त्या एकंदर क्षेत्रीय विकासाची रचना डोळ्यासमोर ठेवून त्याचा समन्वय निर्माण करणारी ही संकल्पना आहे. पण आपल्याला प्रशासनामध्ये ही कप्प्याकप्प्याची व्यवस्था काही पिढ्या इतकी दृढमूल झालेली आहे की तिच्या पलीकडे जाऊन अशा रीतीची समन्वयात्मक रचना करण्यामध्ये आपल्याला काही यश आलं नाही. 3-3.5 वर्ष ही जबाबदारी ज्यावेळेला माझ्याकडे होती त्याला आम्ही या दृष्टीने लोकांचं प्रबोधन, अधिकाऱ्यांचं प्रबोधन वेगळ्या प्रकाराने करायचा प्रयत्न केला. नंतरही ही यंत्रणा अजून आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. पण त्या दृष्टीने आपल्याला अजून खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये एक बराच मोठा काळ दिल्लीत तुम्ही वास्तव्याला होता. तिथे कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या योजनांची जबाबदारी घ्यावी लागली होती? दिल्लीत पहिल्यांदा मी मंत्रालयात गेलो त्यावेळेला माझ्याकडे तिथे एक नदी खोरे आयुक्त नावाचं पद होतं आणि त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फराक्का जी आपली योजना आहे, तुंगभद्रावरचं कर्नाटक आणखीन आंध्र प्रदेशचा संयुक्त प्रकल्प आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, तसा बेटवा प्रकल्प आहे चंबळवरचा, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश, बाणसागर प्रकल्प आहे बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश, ह्या सगळ्या नदीखोरे विकासाचे हे जे संयुक्त प्रकल्प केंद्र शासनाची जबाबदारी म्हणून हाताळले जातात. अच्छा. त्या सगळ्यांचं नियोजन, त्यांचा पाठपुरावा करणं, त्या सगळ्या बैठकांना त्यांच्या नियामक मंडळाच्या उपस्थित राहणं, ही जबाबदारी होती. त्यामुळे आंतरराज्य व्यवहारातले जे वेगवेगळे पैलू आहेत की ह्या राज्यांना एकत्र व्यवहार करण्यामध्ये काय काय अडचणी येतात, तांत्रिक, आर्थिक, राजनैतिक, सामाजिक, याचा पहिल्यांदा त्या ठिकाणी अनुभव व्यापक प्रमाणात यायला लागला. त्यात पूर्वी महाराष्ट्राचा सचिव असताना आपल्या ह्या नर्मदा आंतरराज्य जो प्रकल्प आहे सरदार सरोवरचा, त्याचा अनुभव घेतच होतो. पण हा आता जास्त व्यापक संदर्भांमध्ये आणि भारतभर या आंतरराज्यीय बांधकामांचं काय काय अडचणी असतात, या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी या पदावर काम करताना जवळून पाहायला मिळाल्या. त्या सोडवण्याचा काही अलीकडच्या काळात तर या अडचणी जास्तच जाणवायला लागलेल्या आहेत सगळ्या, आणि त्या अडचणी क्रमशः वाढत राहतील. कारण आपण राज्याच्या अंतर्गत असलेली जी कामं आहेत ती पूर्ण करून आता राज्यांचे समन्वय करून याच्या पुढची जी कामं करायला पाहिजेत अशा आपल्या विकासाच्या टप्प्याला आलेलो आहोत. अच्छा. आणि त्यामुळे आंतरराज्य सामंजस्य हा याच्यापुढे अधिक कळीचा मुद्दा राहणार आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. नंतर मग 1985 ते 1992 या काळामध्ये असं दिसतंय की तुम्ही आधी भारताच्या केंद्रीय जल आयोगाचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि नंतर मग केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवपदी सुद्धा तुम्ही होता. त्या महत्त्वाच्या जागांवर काम करत असताना काय अनुभव आले, कोणतं योगदान देता आलं, काय त्याच्यामध्ये काही विशेष हे मिळालं प्रावीण्य? किंवा केंद्रीय जल आयोगाची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर एक मोठी यंत्रणा जिचा भारतभर प्रभाव आहे, सर्वोच्च अधिकार ह्या यंत्रणेकडे आहेत. प्रकल्पांना मंजुरी देणं, पाण्याची देशभर मोजणी करणं, पूर केव्हा कुठे किती पोचेल याचं दूरसंवेदनाद्वारे पूर्वसूचना देणं, आणि ज्यात सुदैवाने अनेक तज्ज्ञ मोठ्या संख्येने आणि या केंद्रीय स्पर्धा परीक्षेतून आलेले अनेक अधिकारी आहेत, वेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ आहेत. अशा आयोगाला अधिक सक्षम कसं करता येईल,
अशी ती वेगळी जबाबदारी होती. बर. आणि ती जबाबदारी करत असताना जो एक उपक्रम प्रारंभ करून आपण देशभर नंतर राबवला आणि जो आता सगळ्या समाजाच्या लोकांच्या पचनी पडल्यानंतर त्याचं आंतरराष्ट्रीय जलदिवसातही रूपांतर झालं. होय. त्याचा प्रारंभ त्या केंद्रीय जल आयोगाचा जो 40वा आम्ही वाढदिवस केला, बर बर. त्यावेळेला जलविकास हा लोकांशी संवाद करण्याचा विषय आहे. होय. आणि केवळ जल आयोगाच्या बैठकांमध्ये आपण जे निर्णय घेतो हे पुरेसे नाहीत, तर आपल्याला हे लोकांबरोबर हा विषय सगळा बोलायला पाहिजे, त्यांचा सहभाग घ्या, त्यांचा सहभाग घ्यायला पाहिजे, या सगळ्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. महत्वाचं गोष्ट. म्हणून आम्ही आयोगातर्फे जलविकास दिवसाची रचना केली, तो प्रारंभ केला आणि आज तो सगळीकडे आपण रूढ झालेला पाहतो. होय होय. हे जल आयोगाचं जे देशभर विस्तारलेलं जाळं होतं त्याच्यामुळे या संकल्पनेला उठाव देणं हे त्यावेळेला सहज शक्य झालं. नंतर सचिव पदावर गेल्यानंतर एक अवघड जबाबदारी अशी होती की आपले जे शेजारचे मित्र देश आहेत दक्षिण आशियातले, बांगलादेश आहे, नंतर भूतान आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, या सगळ्यांच्या बरोबर आपलं पाणी हा एकमेकांना जोडणारा महत्वाचा धागा आहे. नद्या. तेव्हा त्यांच्यावरचे सामंजस्य करार करणं, विचारांच्या माहितीची देवाणघेवाण करणं, त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणा गतिमान करणं आणि एकमेकांवरच्या विश्वासाचं वातावरण निर्माण होईल, सहयोगाचं वातावरण निर्माण होईल, अशी कार्यप्रणाली उभं करणं हे महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी. जसं आंतरराज्य गोष्टींचं हे झालं, अनुभव आला, तसंच आंतरराष्ट्रीय पाण्याच्या बाबतीतल्या घडामोडींचा आला. आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेले जे प्रकल्प आहेत पाटबंधाऱ्यांचे, त्यांच्या कामगिरीची पाहणी करून त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा परिणामांचा अभ्यास करायला हवा, असा एक नवा विचार आता जगामध्ये उदयाला आलेला दिसतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काय काय करता येऊ शकलं? सुदैवाने केंद्रीय जल आयोग ही एक क्षितिजावर असलेली आणि नवे विचार, नव्या दृष्टिकोन, भविष्याच्या दृष्टीने करायच्या नव्या रचना याची जबाबदारी असलेली आणि त्या दृष्टीने कार्यक्षम असलेली संघटना असल्यामुळे याच्या पुढे पर्यावरण हा एक आपल्या सगळ्या प्रकल्पांच्या रचनेचा आणि प्रकल्पांच्याच नव्हे तर एकंदर नव्या औद्योगिक संस्कृतीच्या रचनेचा, एकूणच आणि मानवी जीवनाच्या रचनेचा महत्वाचा घटक राहणार आहे. ही जाणीव वाढल्यानंतर केंद्रीय जल आयोगाने फार द्रुतगतीने त्या दृष्टीने पावलं टाकून 1988 साली, म्हणजे याच्या आधी 15 वर्ष केंद्रीय जल आयोगामध्ये स्वतंत्र पर्यावरणीय संघटना एका मुख्य अभियंत्याच्या खाली उभी केली. आणि त्यांचे वेगळ्या हे जे प्रकल्प आहेत, ही जी खोरी आहेत, त्यांचं पर्यावरणीय मोजणी, कारण पर्यावरणीय हा गुंतागुंतीचा विषय आहे, त्यामुळे नेमके पर्यावरणीय अवस्था काय, त्यात नेमके बदल काय झाले, कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या, त्यातले योग्य परिणाम झाले का दुष्परिणाम झाले, या गोष्टींवर नजर ठेवणं, ज्या योग्य गोष्टी करायच्या आहेत त्या होत आहेत की नाही हे बघणं, याच्यासाठी जी पाहणीची यंत्रणा पाहिजे, मोजणीची यंत्रणा पाहिजे, ही केंद्रीय जल आयोगाने 88-89 मध्येच विकसित केली. आणि ती आपल्या सगळ्या प्रकल्पांच्या याच्या पुढच्या कार्यान्वयाचा एक प्रमुख आधार असलेली ती यंत्रणा आज आपल्या देशभर काम करते आहे. यश आपल्याला कुठे आलं नाही की केंद्रीय जल आयोगाने हे जे पाऊल 15 वर्षापूर्वी टाकलं, अपेक्षा अशी होती, सगळ्यांना विनंती अशी होती की याच पद्धतीची कार्यवाही पद्धत ही राज्य सरकारांनी आत्मसात करावी. आणि अशा रीतीचा पर्यावरण हा आपल्या सगळ्या रचनेचा एक अंगभूत भाग म्हणून सगळ्या व्यवस्था निर्माण कराव्यात, ज्या केंद्रीय जल आयोगाने केल्या. की पर्यावरण हा काहीतरी एक वेगळा विषय आहे, हा काहीतरी दुसरा विषय आहे असं न मानताना तो अंगभूत व्हावा, हा जो दृष्टिकोन होता तो केंद्रीय जल आयोगाने अस्तित्वात आणला. पण अजून तरी आपल्याला अन्य व्यवस्थांमध्ये, राज्य व्यवस्थांमध्ये, आपल्या जिल्हा स्तरावरच्या व्यवस्थांमध्ये
औद्योगिक क्षेत्रांमध्ये हा अंगभूत विषय म्हणून आपण अजून रूढ करू शकलो नाही. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला खूप काम करणं अजून शिल्लक आहे. अद्याप करायचंय. विश्वविख्यात जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजचा हा भाग दुसरा सरकारी नोकरी आणि विविध पाटबंधारे प्रकल्प याविषयी होता. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.